नेक्स्ट नेक्स्ट घ्या. वन साइड घ्या. इकडे इकडे बघा. त्याच्या हातामध्ये थैली देऊन टाका. इकडे बघा. इकडे बघा सर. समोर बघा. चला नेक्स्ट. यानंतर आदरणीय बीडी पाटील महापरिषद उपसरचिटणीस यांचा सत्कार करण्यासाठी आनंदा गायकवाड देगलूर डिव्हिजन अध्यक्ष आणि मुसाभाई देगलूर यांना विनंती करतो की या ग्रुप सत्कार करून टाक. ग्रुप करून घ्यायचं. चला नेक्स्ट. चल घ्या. वन साइड घ्या बरोबर. इकडे पहा. यानंतर 20 तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अहिल्यानगरचे नवनियुक्त व्हाईस चेअरमन संदीप पैलवान यांचा सत्कार करण्यासाठी खलीलबाई पारेशन आणि भास्कर पवार परभणी या भास्कर पवार या खलीलबाई आव. नेक्स्ट याच्यानंतर सुनील माटे मानस सचिव यांचा सत्कार करण्यासाठी बाबूराव आणि शेख शमीम. वन साइड घ्या. एक साइड घ्या सर. चला रणवीर आणि बोलेवार साहेब साहेब पारेशन यांचा सत्कार करण्यासाठी बोलेवार साहेब आणि रणवीर साहेब वहाँ पे अफसर पठान राजू पवार है वहाँ पे. आणि यानंतर नवीन प्रवेश आणि वन साइड घ्या. वन साइड हो सर. पलीकडे सर. मागे सर का. यानंतर मसुरी साहेब आदरणीय मसुरी साहेब संचालक 20 तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव यांचा सत्कार आदरणीय डाकोळे साहेब आणि पठाण अबुताले पठाण त्यांना विनंती करतो सत्कार करायचा आहे. अबुताले पठाण आणि डाकोळे साहेब या मसुरी साहेब या. वरचे पाणी करून टाका. मग मोकळे करायचे. चला या पाटील तुम्ही या. तुमचा सत्कार करा. आज लगेच पण जाऊ दे. चला या वडजे पाटील या. अध्यक्ष वडजे पाटील या मंडळी या. मागे सारखं म्हणायचं. महाबळी साहेब आणि चिलवारी साहेब तुमच्यासाठी मध्ये येणार हो. एक वरचे पाणी झाले थांबून का. गडबड करू नका. वडजे पाटील घ्या पकडा. इकडे पहा. रेडी आहे. चल या रेडी आले. हाल भरला. उचलून घ्या. चल या असं या. काय म्हणता. तिकडे कसं म्हणजे जागा बसा. पाणी आलं नाही का. पाणी पडे म्हणलो आपण यार. कोण आहे येणार यार. अरे आले म्हणजे का हवा द्या शहर काही शहर पाणी यार. मंत्री आले पाणी पडता नाही तो. अरे जाणार फोन लगा उसको पठान को. अरे कहाँ लेके आ रहा पानी वो. इतना थांबायचं. मागे सरकार लागते आपल्याला. सत्कार करताना इथे थांबायचं बरं. हे उद्घाटन करताना काय तुम्ही आपल्या जागा घ्या बरोबर. आता आपल्या बसून द्या बरं. आपल्या मागे सरकार. मामा तुम्हारी अरे की हे करणार आहे का. आपल्या घर के लोक हे झालं का. तू आहे ना. हे झाल्यानंतर ते झाले ते घ्या नाही. आपल्या घरचे लोक मामा थोडा दे. हो ठीक आहे बडे. आपण दे. नहीं परमिट. अरे बड़ा नाटक है. मान रहे नहीं वो दिए
हॅलो थोडं तुम्ही पलीकडे जा आणि ते वाजवताना बरोबर येतं. जा बाहेर जा. हो बाहेर बोल. आणि इथेच येणार आहे. स्वागत नाही त्यांचं इथेच. काय चूक आहे? खूप जुना आहे रे. हॅलो उद्धव साहेब बघा साहेब श्री यर्लावार यांचं या ठिकाणी प्रवेश होते. त्यांचा सत्कार आदरणीय मगर साहेबांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा. मगर साहेब त्यांचा सत्कार गुरुवार साहेब तुम्ही इकडे या गेटला या. इथून आपल्या समाजाला येऊ देऊ नका. तिकडून येऊ द्या. इथं थांबा तुम्ही या गेटला. तुकापुरे साहेब तुम्ही तिथंच बसवायला होतो. गुरुवार साहेब या गेटला राहू द्या. आता काय होत नाही. स्टँडिंग जेवढे आले जास्त पुढे जाऊ नको. सरळ मारतो चांगला फोटो. ऐका तू पुढे गेले की मग बाकीचे पुढे लाईव्ह आहे. महेश ओरडते पुन्हा सांगायला तुला विसरून जातील फोटो काढण्याचे ध्यान. ओके काय असाच मारतो वरी केला लय वगैरे तुला जसं येते तसं कर. पाणी पिलाना सवाब काम किलो श्रीरामवर पडलं असं आम्ही वाढवतोय ना. भाई बढ़ाना इसे क्या हो गया. पब्लिक करने से थोड़ा ये होगा. पानी लेके पड़ लेंगे सामान बाहेर थांबलेल्या सर्व पदाधिकारी सभासद यांना विनंती आहे कृपया काही मिनिटांमध्येच्या मंत्री महोदयांचं सभागृहामध्ये आगमन होणार आहे. बाहेर थांबलेल्या सर्व सभासद बांधवांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये आसनस्थ व्हावं. काही वेळामध्येच या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे.
बाहेर थांबलेल्या सर्व पदाधिकारी सभासद यांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये स्थानपूर्ण व्हावं. काही मिनिटांमध्येच या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. हॅलो, या ठिकाणी आदरणीय सन्माननीय श्री राजेंद्र पवार साहेब, संचालक महासं प्रकाशगड मुंबई महावितरण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या ठिकाणी आदरणीय या परिमंडळाचे मुख्य अभियंता सन्माननीय राजारामजी माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या ठिकाणी टाळ्याचा गजर झाला. आले की बाजूला व्हायचं रे, इथे थांबायला. काढले की बाजूला व्हा ना, तिथे थांबायला हे वाटत.
पठार पठार एक ही जगह हुए थे 5 साल निकाल दिए थे होगा उसके भाई आपको 4 होते महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा या ठिकाणी मेळावा व सत्कार आयोजित केलेला आहे. काही मिनिटांमध्ये या सभागृहामध्ये निमंत्रित सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी आगमन होणार आहे. बाहेर थांबलेल्या सर्व पदाधिकारी सभासद याला विनंती आहे कृपया आपण सर्वांनी सभागृहामध्ये स्थानपन्न व्हावं. लागलीच 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. बाहेर थांबलेल्या सर्व सभासद बांधव यांना विनंती आहे कृपया सर्वांनी सभागृहामध्ये स्थानपन्न व्हावं. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांच्या वतीने नांदेड झोन पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी मेळाव्याचं व सत्काराचं कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. तमाम महाराष्ट्रातून आलेल्या केंद्रीय कार्यकारिणी व पदाधिकारी यांचं नांदेड झोनच्या वतीने मी या ठिकाणी शब्दसंवादी सर्वप्रथम स्वागत करतो. त्यानंतर आपला मुख्य कार्यक्रम जे आहे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आदरणीय श्री अतुलजी साळवी साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार राज्यसभा अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर माननीय श्री डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब खासदार राज्यसभा हे पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर माननीय आदरणीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब आमदार लोहा कंधार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आदरणीय श्री बालाजी कल्याणकर साहेब आमदार नांदेड उत्तर हे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नांदेड दक्षिणचे आमदार आदरणीय श्री आनंदरावजी बोडाळकर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. यानंतर महावितरणचे माननीय श्री राजेंद्र पवार साहेब संचालक महावितरण मुंबई आपल्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण आताच शब्दसंवाद या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता आदरणीय श्री राजारामजी माने साहेब आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले. त्यांचं बी आपण श्रद्धासुमन या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आदरणीय श्री भाऊसाहेब भाकरे पाटील ते पण मंचावर उपस्थित आहेत. आताच पाहुणे मंडळीला आणण्यासाठी ते बाहेर गेलेले आहेत. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला मुख्य संयोजक आयोजक आदरणीय श्री सय्यद झरुद्दीन साहेब जे कार्यक्रम सुरू करण्यामागे त्यांची महत्वाची या ठिकाणी भूमिका आहे. 2 ते 3 दिवसापासून नांदेडमध्ये मुक्कामी आहे. सर्व कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे या ठिकाणी करत आहेत असे आमचे आदरणीय सर्वक्षत्रिय श्री सय्यद झरुद्दीन साहेब या ठिकाणी परिश्रम घेत आहेत. त्यानंतर आजचे सत्कार होते आदरणीय श्री शेख मुजीबुर रहमान केंद्रीय या ठिकाणी वेळेअभावी आपण नांदेड परिमंडळाचे महाराष्ट्र राज्य विस्थापित कामगार संघटनेचे झोन अध्यक्ष आदरणीय श्री भगवानराव वर्जे पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना नांदेड झोनच्या वतीने आयोजित तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा व सत्कार समारंभानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या मुंबई ऑफिस हेड ऑफिसचे आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब, संचालक मास मुंबई, आपल्या परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता आदरणीय माने साहेब व महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब भाकरे पाटील साहेब, आपले सर्वांचे लाडके कामगाराचे हृदय सम्राट आदरणीय झरुद्दीन साहेब व सर्व केंद्रीय पदाधिकारी व महाराष्ट्रामधून आलेले सर्व तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी, सभासद बंधू भगिनीनो, आज या ठिकाणी मी एक माझा स्वतःचा परिचय देतो. मी भगवान आत्माराम मोडजे, वरिष्ठ तंत्रज्ञ, पुरुंदा या ठिकाणी उपविभाग वसमत या ठिकाणी कार्यरत आहे. मी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा नांदेड झोन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाईन स्टॉपची भूमिका मांडत आहे. साहेब, आमच्या लाईन स्टॉपच्या बऱ्याचशा मागण्या आहेत साहेब. विद्युत सहाय्यकापासून मुख्य तंत्रज्ञापासून कुठेही कामाचं त्याचं मूल्यमापन नाही. आमचं विद्युत सहाय्यकाला जे काम आहे तेच मुख्य टेक्निशियनला पण काम आहे. आणि आम्ही आज आम्ही 12 वर्ष झालं सर्व्हिस करतो महावितरण कंपनीमध्ये. आज उपकेंद्र साहेब 3 वर्षापूर्वी लागला तर तो ऑपरेटर झाला की डायरेक्ट क्लास 3 मध्ये जातो. पण आम्ही आज लाईन स्टॉप पासून विद्युत साहेब आम्ही टेक्निशियन होतो क्लास 4 मध्येच, सिनियर टेक्निशियन होतो क्लास 4 मध्येच, चीफ टेक्निशियन ज्यावेळेस प्रिन्सिपल टेक्निशियन होतं त्यावेळेस अर्ध्याच्या वर 50% वर कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. आता या ठिकाणी बरेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सुद्धा आहेत की ते आज फक्त टेक्निशियन म्हणून सेवानिवृत्त झाले, टेक्निशियन म्हणूनच जॉईन झाले आणि टेक्निशियन म्हणूनच ते क्लास 4 म्हणूनच लागले आणि क्लास 4 म्हणूनच सेवानिवृत्त झाले. त्यामुळं आदरणीय साहेबांना आमची विनंती आहे, साहेब कुठेतरी लाईन स्टॉप बांधकामाकडे लक्ष द्यावं. लाईन स्टॉप आज वसुलीच्या दबावाखाली आहे. लाईन स्टॉपच्या कामाच्या तासाचं कुठेच उल्लेख नाही. आताच्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये लाईन स्टॉप सर्व असं संभ्रमामध्ये आहे की रिस्ट्रक्चरिंग मध्ये नेमकं काय होणार आहे. कारण याच्यामध्ये ग्रामीण भाग नाही, त्याच्यामध्ये बरेचसे आमचा हिंगोली जिल्हा वगळण्यात आलेला आहे, बरेच जिल्हे याच्यातून वगळलेले आहेत. ज्यावेळेस हेड ऑफिसचं परिपत्रक असताना सुद्धा बऱ्याच सब डिव्हिजन मध्ये सर्कल मध्ये कन्वेस अलाउन्स प्रिन्सिपल टेक्निशियनला 7+4 असताना सुद्धा त्यांना काही ठिकाणी परिपत्रक असताना सुद्धा दिलं जात नाही साहेब. लाईन स्टॉपचे बरेचसे असे फील्डवरचे सुद्धा प्रश्न आहेत साहेब. आणि प्रश्न कुठेतरी आमची प्रश्नाची सोडवणूक व्हावी या हेतूने प्रत्येक लाईन स्टॉप आपल्या आशेमध्ये या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेला आहे. तरी मी साहेबाला विनंती करतो, साहेब आमच्याकडे लाईन स्टॉपकडे लक्ष देऊन आमच्या कामाचे तास, आमचा क्लास 3 मधला क्लास 4चा विषय आहे सर, क्लास 4 टू क्लास 3 मध्ये महत्वाचा विषय म्हणजे आमचा लाईन स्टॉप आजही रिटायर व्हायच्या उंबरठ्यावर आला तरी क्लास 4 मध्येच आहे. आणि या ठिकाणी बरेचसे लाईन स्टॉप आहेत की त्यांचं काम या जिओ 74चा हेड ऑफिसून परिपत्रक निघालेलं असताना सुद्धा सर्कल ऑफिस वरून सांगण्यात येते की अजून त्याच्यावर काही काम झालेलं नाही. फक्त आपले क्लास 3 असल्यामुळे झोनवरून जिओ 74ची पूर्ण ऑर्डर निघालेली आहेत. फक्त क्लास 4ची ऑर्डर हे सर्कल ऑफिसला पेंडिंग आहे. पण त्यासाठी परिपत्रक असताना सुद्धा
सर्कल मधून सांगितलं जाते की यावेळेस अजून याच्यावर काम चालू झालं नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर पेंडिंग मध्ये आहे सर. जिओ 74 आहे, बऱ्याच जणांचे लिव्ह इन्व्हेस्टमेंट लाईन स्टॉकने भरलेले आहेत मार्च फेब्रुवारी पासून, त्याचे सुद्धा अजून पैसे मिळत नाही साहेब. तरी साहेबांना आमच्या लाईन स्टॉकच्या वतीने आमची नम्र विनंती आहे की साहेब लाईन स्टॉकच्या मागण्या सोडून आम्हाला या ठिकाणी सर्वांना न्याय द्यावा. धन्यवाद. वडसे साहेब, आपण अंतिम कामगार संघटना लाईन स्टॉकच्या विषयी या ठिकाणी आपण जे भूमिका मांडलेली आहे पदोन्नती म्हणजे झोन लेवल सर्कल लेवलला जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांना आपण सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेची आपण या ठिकाणी दखल घेऊन आपल्या मागण्या ज्या आहेत ते सोडवण्याच्या पुरेपूर नांदेड झोन हिंगोली सर्कल नांदेड सर्कल हे पुरेपूर प्रयत्न करेल यात शंका नाही. धन्यवाद. मंचावर उपस्थित आपले संचालक मानव संसाधन विभाग राजेंद्र पवार साहेब व नांदेड सर्व स्तरावरील पदाधिकारी, सभासद, महिला बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. पवार साहेबांचं थोडक्यात मी लक्ष वेधू इच्छितो की साहेब, महावितरण कंपनी ही आशिया खंडामध्ये अवॉर्डेड कंपनी आहे. अवॉर्डेड कंपनीचा पुरस्कार आपल्या सीएमडी महोदय लोकेश चंद्रा साहेब म्हणजेच आपण सगळे अधिकारी, कर्मचारी, कामगार, सर्व स्तरातील सर्व श्रमिक वर्ग आपल्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला प्रदान झालेला आहे. परंतु काही कामगारांच्या अडीअडचणीबद्दल मी आपलं विशेष लक्ष वेधू इच्छितो की साहेब, 2005 मध्ये जेव्हा विद्युत मंडळातून कंपनीकरण झालं तेव्हा आपला कामगार व श्रमिक वर्ग हा विशेषतः आपल्या वितरण कंपनीतील ऍसेट्स, त्यांचे पद, त्यांच्या अॅनॉमली, श्रमिक वर्गातील ओव्हरटाईम, जनमित्रांचा पेट्रोल अलाउन्स आणि विविध स्तरातील कामगार भत्ते, आर्थिक बाजूनं आपण भक्कम आहोत. आपल्या कंपनीला अवॉर्ड भेटला आहे. महावितरण ही होल्डिंगच्या अधीन आहे. त्यामुळे मी आपल्याला बोलू इच्छितो की 2005 मध्ये जे ऍसेट होतं आणि आमचं विशेषतः ऑपरेटिंग जे चॅनल होतं ते पारेषण कंपनीकडे वळतं होतं. 2005 मध्ये तत्कालीन आपले सीएमडी संजय भाटिया साहेबांनी संघटनांना आश्वस्त केलं होतं की आम्ही कोणताही आर्थिक बाजूने महावितरण विंग मधील ऑपरेटिंग स्टाफ हा महावितरण मध्येच राहू द्या आणि त्यांचा जो आर्थिक पूर्ण बेनिफिट होतं जे प्रमोशन चॅनल ते महापारेषण कंपनीची उच्च श्रेणीत जे भेटणार आहे ते मी आपल्याला महावितरण मध्ये ठेवूनच देणार, हे त्यांचं आपल्याला कमिटमेंट आहे. त्यानंतर जनमित्र बांधवांचे जे आज जी कंडिशन झालेली आहे साहेब, हा इथे बसलेले हे आपले कामगार आहेत, यांनी रायगडाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पारेषण वितरण प्रणालीचे जाळे, उपकेंद्राचे जाळे ओढलेले हे श्रमिक वर्ग आहेत. यांना थोडस आपण 2005च्या नंतर जे अॅनॉमली मध्ये ज्या दुरुस्ती आहेत, आम्ही आझाद मौलाना आझाद सभागृहामध्ये आपलं मी ऐकलेलं आहे आणि तेव्हापासून आमच्या आशा कामगारांच्या आशा अशा पल्लवित झालेल्या आहेत की साहेब आपण आम्हाला पूर्ण न्याय देणारच आहात. परंतु आज आपण नांदेड नगरीमध्ये आलात, आमचं एक नैतिक आमच्या वेदना आम्ही मांडू इच्छितो. शब्दरचना थोडीफार कमी जास्त होत असेल त्याबद्दल आपण आम्हाला समजून घेणारच आहात आणि यामुळे आता तांत्रिक
माणसांना आता रिस्ट्रक्चरिंगचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. संघटनेनं सीएमडी सरांची आपल्या सर्व प्राईम ऑफिस बेअरर्सशी चर्चा झालेली आहे. त्यावर सफल मार्गदर्शन सरचिटणीस महोदय अगदी सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर मागण्या मांडतील आणि कामगारांना 100% आपल्या माध्यमातून न्याय मिळवून देतील ही आम्हाला अपेक्षित आहे. परंतु आता आमचे 2 असे प्रश्न आहेत की आता माने साहेब आहेत. माने साहेब आल्यापासून नांदेड झोनचा क्रमांक वसुली संदर्भात अजून कंपनी लॉसेस कमी करण्याच्या संदर्भात साहेबांचे अथक परिश्रम आहेत. साहेब, मी नमूद करू इच्छितो माने साहेबांविषयी की त्यांचा ड्युटीचा प्रवास हा पहाटे 7 पासून सुरू होतो, रात्री 9-10 अथक परिश्रम करणारे नांदेडमध्ये हे माझ्या आयुष्याच्या 28 वर्षात मी असे ज्वलंत मुख्य अभियंत्यांना यांना मी पाहिलेलं आहे. त्यांची जी कंपनीसाठी पूर्ण समर्पित त्यांनी संघटनांनाही योग्य वेळी योग्य पद्धतीनं गाईड करतात, आपल्या कामगारांना योग्य दिशा देतात. ऑपरेटर असो, यंत्र बांधव असो, अभियंता असो की कर्मचारी अधिकारी असो, याच्या विभाग असो की अकाउंट विभाग असो, या सगळ्यांना ते क्लब करून अशी साखळी बांधलेली आहे की त्यामुळे आपलं नांदेड झोन भविष्याच्या 1 ते 2 महिन्यात वसुली संदर्भात उच्च मेरू पर्वतावर चढणार आहे. हे आम्ही कामगार वर्गातून, जमिनीच्या बांधवातून, ऑपरेटरच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही दयाही देत आहोत. आणि साहेबांचं अजून एक विशेष नोंद करू इच्छितो पवार सर की त्यांनी कामगारांना आता माने साहेबांकडून आमची डायरेक्टच अपेक्षा अशी आहे की वसुलीचा आपण टप्प्याटप्प्याने वाढत आहे आणि लाईन लॉसेस टप्प्याटप्प्यानं कमी होत आहे. यामुळे आपला रेव्हेन्यू आणि लाईन लॉसेस कमी होऊन रेव्हेन्यू वाढत असल्यामुळे आमच्याही आशा वाढलेल्या आहेत. साहेब पवार सर, माने साहेबांनी संघटनेला चर्चेमध्ये असं सौहार्दपूर्ण शब्द दिलेला आहे की तुम्ही वसुली वाढवा, आपण टार्गेट अचीव्ह करू. तुमचं 2005 पासूनचा ऑपरेटर लोकांचा जो ओव्हरटाईमचा प्रश्न प्रलंबित आहे ते मी प्रस्ताव मुख्यालयाची मी स्वतः पाठवेन आणि त्याच्यावर विशेष टिप्पणी मी देईन की साहेब हा वर्ग आता विशेष माने साहेब आल्यापासून ऑपरेटिंग कॅटेगरी मध्ये असा उल्हास आलेला आहे. साहेब येतात, बोलतात आणि म्हणतात की ऑपरेटर्स तुम्ही सुज्ञ आहात, वेल क्वालिफाईड आहात, तुम्ही ही यादी तुम्ही फोन कॉल करा, वसुली करा. इथं साहेब एक ऑपरेटर आहेत अक्षर पठाण, थोडं उभं राहा आपण इथं आहेत तर. अक्षर पठाण म्हणून एक गेटवर येते, बोधडी येते, तो उपकेंद्रात काम करतो. माने साहेबांच्या मार्गदर्शनाने ऑपरेटर वर्गात यादी देण्यात आली. जनमित्र बांधव त्यांच्या सेक्टरनं पूर्ण जोर लावत आहेत आणि खारीचा वाटा हा ऑपरेटरच्या वाट्याला माने साहेबांनी दिला आणि त्या ऑपरेटर टीमनं आणि आमच्या संघटनेनं चांगल्या वातावरणात एक्सेप्ट केला. त्यामुळे 1,11,000चा चेक त्या गिटी क्रेशरवाल्याचा हा चेक वसूल झालेला आहे. आणि त्यामुळे माने साहेबांची जी कला आहे कामगारांकडून काम कसं काढून घ्यायचं आणि त्यांना सुखद आपल्याकडून काय देता येईल यासाठी ते रात्रंदिवस विचारात असतात. इथं मी बोलतोय साहेब की आता ओव्हरटाईमचा जे प्रश्न मी मांडलाय हा मराठवाडा हा कंपनी आपली एकच आहे, होल्डिंग आपली एकच आहे, फक्त रिकव्हरीच्या नावाखाली 95% आपलं आउटसोर्सिंग आहे. जिथे जिथे हे प्रश्न निर्माण होत आहे, जिथं आपण आउटसोर्सिंग 95% अटीमुळे पुरवत नाही, जिथं 1 महिन्याच्या ईएलवर मेडिकलवर कोणी बांधव गेला असेल, भगिनी गेली असेल, त्यासाठी जर ओव्हरटाईम होत असेल तर आपण तात्काळमध्ये रिकव्हरी वाढल्यानंतर ही तुमची कंडिशन आम्हालाही मान्य आहे, ती रिकव्हरी पूर्ण झाली नाही. यस पवार साहेब, मराठवाडा हा मागासलेला मराठवाडा आहे. आज
आज मराठवाड्याला मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, हो आपल्याकडून मला अपेक्षा आहे की आपण डायरेक्ट माने साहेब काय म्हणतात हेड ऑफिस वरून सूचना आहे, मात्र तुम्ही आता आमच्यासाठी ओव्हर टाईमच्या क्लिअर गाईडलाईन आमच्या माने साहेबांना रिकव्हरी तर ते बोललो आता जनरल सेक्रेटरी महोदय आहेत, त्यांना काही गोष्टी असतात साहेब रिकव्हरी तर वाढणारच आहे. आणि पवार साहेबांना आमची आग्रहाची विनंती आहे मराठवाड्यातून की आपण जेएमडी साहेबांना डायरेक्ट जर सूचना दिल्या साहेब हा श्रमिक वर्ग कोणाचे लेकर कोणाच्या EMI कोणाचे एज्युकेशन लोन हे जर त्या माध्यमातून आपण पूर्ण करू असाल तर ते आशीर्वादच होतात. आमची विनंती आहे की आपण या गोष्टीकडे आणि 2005 ची जी आता 2005 पासूनचा मराठवाड्याचा ओव्हर टाईम रिलीज करण्याच्या कामगारांना काय समजून घ्यायला ते 2017 पासूनचा ओव्हर टाईम आणि 2005 पासूनची वेतन श्रेणी ऑपरेटर यांचा हा कार्यक्रम आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे माननीय संचालक राजेंद्र पवार साहेब मुंबई यांनी या कार्यक्रमाला आलेले आहेत आवर्जून. आमचे मुख्य अभियंता माने साहेब पण उपस्थित आहेत. आता भोंडारकर साहेबांकडून एक आमची अपेक्षा सहज आहे, नॅचरल आहे. ते आमचे धुळ्याच्या शेजारी धुळे आहेत सुलेमानी फॅमिली कडून. साहेबांना मी ते त्या दिवशी बोललो साहेब हे माझा जनमित्र बांधव आहे. हा जनमित्र बांधव 8 तासाची त्याला बांधिलकी असतानाही त्यांना 24 तास काम करावं लागते. आता ऊर्जा खातं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे. आपण विधानसभेमध्ये आमच्या कामगारांच्या काही अडीअडचणी आहेत आता प्रास्ताविक मध्ये चर्चेचे महोदय ते बोलतील, त्यानुसार आपण विधानसभेमध्ये आमच्यासाठी कामगारांचे प्रश्न उपस्थित निश्चित करणार हे आपल्याकडून आमची रास्त अपेक्षा आहे. आणि आपण शेतकरी कुटुंबातून आहात, शेतकऱ्यांचे मुलं आहात, कामगार पण हे शेतकऱ्यांचेच लेकर आहेत आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जसं आपल्याला पूर्ण जाणीव आहे तसे हे कामगार सुद्धा आपलेच आहेत. रात्रंदिवस पाऊस पाण्यात त्यांनी अथक परिश्रम देऊन लाईनचं व्यवस्थापन करत असतात. माननीय भोंडारकर साहेबांनाही विनंती आहे की आमचेही प्रश्न जे प्रस्ताविक मध्ये सरचिटणीस महोदय मांडतील ते आपण थोडस त्याच्यावर लक्ष देऊन निश्चित आपण ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांकडे मांडणार हे आपल्याकडून कामगार वर्ग आणि आमच्याकडून पूर्ण अपेक्षित आहे. धन्यवाद. आता परत फिरून पवार साहेबांकडेच आम्हाला यावं लागतं. आणि पवार साहेब असे आहेत की त्यांना संभाजीनगरच्या मेळाव्यात मी ऐकलं जे कामगार बांधव तिथे उपस्थित नव्हते यांनी निश्चित आता पवार साहेबांचं शब्दावर पूर्ण लक्ष ठेवा. त्यांनी आपल्या बाजूनच उभे असतात. त्यांनी प्रवास हा संचालक मुख्य संचालक म्हणून त्यांचा प्रवास हा शाखा अभियंतापासून सुरू झालेला आहे. त्यांना टॉप टू बॉटम कामगारांच्या वेदना जाणीवा आहे. त्यांनी ते संभाजीनगरला बोललेले पण आहेत आणि आज असा योग आणलाय की आज आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त साहेब 100% इथंच घोषणा करून जातील ही आपल्याकडे आपली अपेक्षा आहे. आता रिस्ट्रक्चरिंग बद्दल कामगार साहेब हे अहोरात्र काम करत असतात. त्यांचे KNPचे प्रश्न आता आपल्या हस्तेच आम्हाला माहिती भेटलेली आहे मुख्य अभियंता सरांकडून की आज तो प्रश्न आपल्या शुभ हस्ते पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे. कामगार बांधवांनो साहेबांचं विशेष टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कारण आपल्याला जे आपल्या मागण्या होत्या KNPच्या सेफ्टी इक्विपमेंटच्या त्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. साहेब त्याच्यावर बोलतीलच. आता दहेर साहेबांनी अचानक उभं केलं पालकमंत्री थोड्या सभागृहात
अतुल सावे साहेब अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा यांचं आगमन सभागृहात होत आहे. आपण अगोदर टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. माननीय श्री अतुल सावे साहेब ओबीसी विकास तथा अपारंपरिक ऊर्जा मंत्री व पालकमंत्री आणि त्याचसोबत माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब तथा खासदार राज्यसभा यांचंही आपण सर्वप्रथम टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू. काँग्रेस कामगार संघटनेचा काँग्रेस कामगार शांततेत बसावं. आपल्याला आपले महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचंही अमूल्य मार्गदर्शन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लाभणार आहे. सोबत अमर राजूरकर साहेब पण आहेत. साहेब आपण आलात. हे श्रमिक वर्ग आहे, तांत्रिक संघटनेचे लाईनमन, मुखेडचे आमदार माननीय तुषार राठोड साहेब पण सभागृहात आलेले आहेत. सर्वप्रथम आपण टाळ्याच्या गजरात साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब, आपण आला, संघटनेच्या निमंत्रणाला सन्मान दिला याबद्दल संपूर्ण तांत्रिक बांधव आपला आभार व्यक्त करत आहेत. अमर राजूरकर साहेब पण आलेले आहेत. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. थोड्याच वेळात सभागृहामध्ये माननीय श्री अतुलजी सावे साहेब ओबीसी विकास तथा पारंपरिक ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नांदेड यांचंही आगमन होत आहे. यानंतर लगेचच थोडंसं आपण कामगारांनी समोरच्या दोन लो सोडून प्लीज मागे जा. कारण आपल्यासाठी आपले मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय आलेले आहेत. त्यांची जी यंत्रणा आहे त्यांना आपण सन्मानानं स्थानापन्न करू. थोड्याच वेळात अतुल सावे साहेबांचं आगमन होणार आहे. आपण मागे जागा कमी पडत असेल तरी गैरसोयीबद्दल सभागृहाची मी माफी मागतो. कारण डीपीडीसी नियोजन भवन अचानक पीएमओ कार्यालयातून कलेक्टर साहेबांना सूचना आल्यामुळे आपली थोडीशी ते सभागृह आपल्याला त्यांना देणं अनिवार्यच होतं आणि आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेतलेलं आहे. त्या गैरसोयीबद्दल मी सभागृहाची माफी मागतो. थोड्या वेळात अतुल सावे साहेबांचं आगमन होणार आहे. आपल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी पण आपल्याला मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त कामगारांच्या प्रश्नांना समजून घेऊन, कारण साहेबांच्या विधानसभेमध्ये आपण मॅक्झिमम लोक आहोत. धोंडारकर साहेब आहेत, तुषार राठोड साहेब आहेत. हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर असल्यामुळे आपल्याला सगळ्यांचं मार्गदर्शन भेटणारच आहे आणि आपल्या प्रश्न
आपले पवार साहेब माने साहेब हे सोडवतीलच ही आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे. थोड्याच वेळात माननीय पालकमंत्री तथा अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे साहेबांचं आगमन होत आहे. सरचिटणीस महोदय, अध्यक्ष महोदय त्यांना घ्यायला गेलेले आहेत. मग लगेचच आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. माननीय आमदार श्री बालाजी कल्याणकर साहेब यांचं थोड्या वेळातच सभागृहात आगमन होणार आहे. अतुल सावे साहेब कल्याणकर साहेबांचं आपण स्वागत करायला तयार राहा. थोड्याच वेळात माननीय अतिथी महोदय येणार आहे. सुधाकर हॅलो. या ठिकाणी महाराष्ट्रात आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त या ठिकाणी कामगारांचा मेळावा आणि नवनियुक्त शेख मुजीबभाई यांचा केंद्रीय उपसरचिटणीस झाल्याबद्दल या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक थोड्याच वेळात येतो असं म्हणले. त्यामुळं पुढील सत्काराचा कार्यक्रम मुख्य अतिथी सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय हाजी सय्यद जवळुद्दीन साहेब केंद्रीय सरचिटणीस आणि सन्माननीय भाऊसाहेब भाकरे पाटील केंद्रीय अध्यक्ष यांना विनंती करतो की या ठिकाणी साहेबांचं यथोचित या ठिकाणी सत्कार करायचंय. एका साईडला या, तुम्ही एका साईडला या, तिकडे तर या. आदरणीय श्री या ठिकाणी साईडला नाही या. चव्हाण साहेबांचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजगजात सत्कार करायचंय. एका साईडला. लोकप्रिय आमदार सन्माननीय आनंदरावजी भोंडारकर साहेब यांचा सत्कार आदरणीय श्री जयवर्धन साहेब आणि आदरणीय भाऊसाहेब भाकरे पाटील केंद्रीय अध्यक्ष यांना विनंती करतो की सन्माननीय भोंडारकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचाय. थोडं माग होतात, त्यांनी होतात माग. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय श्री अमर भाऊ राजूरकर साहेब या ठिकाणी सन्माननीय श्री राजेंद्र पवार साहेब संचालक महावितरण कंपनी प्रकाशगड मुंबई यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय
बाबूराव तोटेवार विहोण उपाध्यक्ष आणि आदरणीय जी.सी. तळंगे साहेब यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा. जी.सी. तळंगे साहेब आणि बाबूराव तोटेवार. इकडे बघा दादा, इकडे बघा, एक मिनिट इकडे बघा. यानंतर आदरणीय नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता सन्माननीय श्री राजारामजी माने साहेब यांचा सत्कार करण्यासाठी श्री आनंदा गायकवाड आणि भगवान वडजे पाटील या दोघांना विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा. आनंदराव पाटील गायकवाड. वन साइड इकडे बघा, या संघटनेची उभारणी झाली. या संघटनेच्या उभारणीमध्ये मुलांचा वाटा असलेले आणि समस्त तांत्रिक कामगार संघटनेचे हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय सय्यद जहिरुद्दीन साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख मुजीब आणि सी.व्ही. दुर्गोंडे यांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करायचा. यानंतर सन्माननीय सचिव महोदय आदरणीय श्री सय्यद जहिरुद्दीन साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो. बी.डी. पाटील आणि राहुलवार साहेब यांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करायचा. बी.डी. पाटील आणि राहुलवार साहेब. फक्त पुष्पगुच्छ मागे इकडे बघा. या ठिकाणी सत्कार मूर्ती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना चे नवनियुक्त केंद्रीय उपसचिटणीस सन्माननीय शेख मुजीब रहमान साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय माने साहेब आणि राजेंद्र पवार साहेब यांना विनंती करतो की उपसचिटणीस श्री मुजीब भाई यांचा सत्कार करायचा. मागे सर शेतात पिच्या ना वर सर. थोडा पाठी मागे हा इकडे ऐसा हा इकडे बघा. जागा आडून दिलं पाहिजे, अवघड आहे सगळ्याला. एका साईडला चालले मग काय ते संपलं नाही. ती असं काढले अगोदर. आपले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय अतुलजी सावे साहेब व पारंपरिक ऊर्जा मंत्री
यांचं सभागृहामध्ये टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. धन्यवाद साहेब. अजित दादा गोखले साहेब राज्यसभा खासदार यांचे आपण स्वागत करून राहिल्यामुळे तांत्रिक कामगार संघटनेकडून त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आदरणीय श्री महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री ओबीसी विकास तथा अपारंपरिक ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नांदेड आदरणीय श्री अतुलजी सावे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सन्माननीय श्री आदरणीय श्री हाजी जैनुद्दीन साहेब यांना विनंती करतो आणि भाऊसाहेब भाकरे पाटील यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री अतुलजी यानंतर सन्माननीय डॉक्टर अजित गोपचरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय सरचिटणीस साहेबांना विनंती करतो अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा. आदरणीय गोपचरे साहेब राज्यसभा सदस्य मागे मागे बस बस यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय सय्यद जैनुद्दीन साहेब आणि भाऊसाहेब भाकरे पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. जागा सोडायची नाही. सामनेवाले पिचे पिचे समोर मागे सर मागे असतात ते मागे यानंतर सन्माननीय तुषारजी राठोड साहेब यांचं या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती करतो सरचिटणीस साहेब आणि शेख मुजीब यांना की आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय तुषारजी राठोड साहेब काय काय मध्ये जीव का नको करायला. यानंतर युट्यूब वाले माजी विधानसभा सदस्य आणि लोकप्रिय आदरणीय श्री अमरभाऊ राजूरकर यांचाही सत्कार आदरणीय श्री शेख मुजीबभाई आणि जैनुद्दीन साहेब आणि भाऊसाहेब भाकरे पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय राजूरकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय श्री या ठिकाणी आयजी साहेब आलेले त्यांचाही या ठिकाणी सत्कार होईल. त्यांचा सत्कार आदरणीय साहेबांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करेल. अविनाश कुमार साहेब एस एक साइड मागे आहे ना हे बघून क्या करना है. ठीक आहे सामने या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी विधानसभाचे मतदारसंघाचे त्यांचा सत्कार करण्यासाठी माधुरी पटवर्धन आणि दोघांना विनंती करतो की आम्हाला लाईव्ह चालू आहे. मग माधुरी मॅडम बोल ना.
माधुरी मॅडम या. आणि तुम्ही डायरेक्ट पाठ दाखवा. फोटोग्राफर खूप झाले पुढे येत नाही बघा मागेच घाल तुम्ही. अब आप थोड़ा ऐसे ही है सर, आप थोड़ा सा पीछे पीछे के लोग कैमरा समोर का कैमरा या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात ही प्रथा भारतीय संस्कृती. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करत आहेत. आदरणीय श्री अतुलजी साबळे साहेब, पालकमंत्री नांदेड. सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री नांदेड. सन्माननीय अजितजी गोडसे राज्यसभा. आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब, नांदेड उत्तर. आदरणीय बोंडारकर साहेब, आमदार दक्षिण. आदरणीय तुषारजी राठोड साहेब, मुखेड. आदरणीय श्री राजेंद्र पवार साहेब आणि आदरणीय यस्के साहेब या सर्वांचं या ठिकाणी दीपक प्रज्वलन साइड साइड सर को जरा सामने से बाकी लोग सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय श्री हाजी जैनुद्दीन साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. आदरणीय सरचिटणीस महोदय सय्यद जैनुद्दीन साहेब. हल्लो आता इथून कृपया आपण सर्वांनी सन्माननीय सदस्यांनी बसून घ्यावं. कृपया या रूम मध्ये उभं राहावं. महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून हा आपण एक मेळाव्याचं आयोजन केलं. सर्वप्रथम मी आज मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून सर्वांना शुभेच्छा देतो की आज आणि तसेच पीएम साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांनाही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया. महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा तथा या व्यासपीठाचा सत्कार एक योग आहे. आज असं योग घडून आलं की व्यासपीठावर सन्मानाने राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, पालकमंत्री जे आमच्या लोकप्रिय आमचे छत्रपती संभाजीनगरचे पूर्वचे अनेक वर्षापासून ज्यांचं आमचं नातं आहे, संभाजीनगरमध्ये वडिलांपासून त्यांचा आमचा संबंध आहे या संघटनेचा, ते आमचे पालकमंत्री आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, व्यासपीठावर सन्माननीय डॉक्टर अजित गोपछाडे साहेब, राज्यसभा सदस्य, तसेच आपले बालाजी कल्याणकर साहेब आमदार, हे आपल्या वर्धापन दिनाला नेहमी 2-3 कार्यक्रमाला या नांदेडमध्ये आलेले आहेत. तथा आपले अर्जुनराव
कोणाळकर साहेब, आमदार दक्षिण आणि आपले आमदार सन्माननीय राठोडजी मॅडम राठोडजी, एसपी साहेब आणि राजेंद्र पवार साहेब संचालक मासं मुंबई आणि आमचे केंद्रीय अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब ठाकरे पाटील आणि एसपी साहेब आणि या परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने साहेब आणि सत्कार मूर्ती शेख मुजीब उपसचिटणीस, संपूर्ण आमचं केंद्रीय सल्लागार मंडळ, केंद्रीय सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, शेखर आपले अमर राजूकर साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण उपस्थित तांत्रिक कामगार बांधवांनो, आज इतका आनंद होत आहे की आपण या अशा भरगच्च व्यासपीठावर संबोधित करत आणि या संबोधित करत असताना आज आपल्या या जिल्ह्याचं, ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व या आपल्या नवजन भवनामध्ये, आणि आपल्याला वाटते का मागू का नाही असं झालेलं आहे, परंतु वेळ अभावी आहे, वेळचं भान ठेवणे उचित आहे. कारण आज जे काही आज आपल्या मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने पालकमंत्री महोदय व्यासपीठाचं अनेक कार्यक्रम आहे, थोडक्यामध्ये मी भूमिका मांडणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री म्हणले सोलार असतं तरी ऊर्जा हा शब्द आलाच आहे, आणि ऊर्जा आला म्हणजे आपल्यामध्ये टाळीच्या गजरामध्ये ऊर्जा येणारच आहे. अपेक्षा आणि अपेक्षाच नाही की या, आणि दुसरी जी बाब आहे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब 2009 मध्ये मुख्यमंत्री महोदय असताना आपले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी एक मंत्रिमंडळ गटाचं गठन केलं होतं. त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब आदरणीय मुख्यमंत्री महोदय विराजमान झाले आणि त्यांनी आपल्या 1,20,000 कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचं एक स्वबळावर पेन्शन राबावं अशा मंत्रिमंडळाचं स्थापना केली होती अशोक चव्हाण साहेबांनी. 9 फेब्रुवारी 2009 ला सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री महोदय असताना आपल्या राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक लेटेस्ट काढलं. तेव्हाचे ऊर्जा सचिव आदरणीय सुब्रत रतो साहेब आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचा आदेश, राज्यपाल महोदयांच्या आदेशचं एक परिपत्रक, शासन परिपत्रक काढलं की एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याबाबत त्यामध्ये एकच वड आलं की स्वबळावर राबवलं पाहिजे. आता स्वबळावर राबवलं पाहिजे म्हणून त्या पेन्शनचा अर्थ असं झालं की आमच्याकडे तेव्हा 8,000 कोटी रुपये हे सीपीएफ भविष्य निर्वाह निधीचे निधी होते ट्रस्टकडे. ते ट्रस्टकडे पैसे कुणाकडे बोलावं, गोद्यामध्ये बोलावं, कृष्णामध्ये बोलावं की अजून कोणाकडे बोलावं, आणि तो वायबल होईल की नाही पेन्शन हा एक प्रश्न होता. तेव्हा तो पेन्शन बाळगले. परंतु आता योग आहे, आज आपला देवाभाव आहे आणि देवाभाव आणि पेन्शनची स्कीम तात्काळ करत आहे. 2005च्या नंतरची पेन्शन जे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचारी लागू नव्हती ती आज लागू झाली आहे. म्हणून 1,20,000 कर्मचारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते फार उपयोगी होणार आहे आपले. यामुळे 1,00,000 कर्मचाऱ्यांचा जो पेन्शनचा प्रश्न थकीत आहे. मान्य व्यासपीठ आहे, याने मनावर घेतलं तर आज या 1,20,000 कर्मचाऱ्यांपैकी आज 35,000 कर्मचारी 2005 ते 2025 पर्यंत रिटायर्ड झालेले आहे. आणि या 35,000 कर्मचारी रिटायर आहे, हे शासनाकडे डोळे लावून बसले आहे की आम्हाला पेन्शन कसं मिळेल, शिक्षक प्रमाणे, इतर जेटली प्रमाणे, कोणाप्रमाणे, परंतु आम्हाला पेन्शन नाही. तर माझी विनंती आहे त्या व्यासपीठाला, आदरणीय व्यासपीठाला माझी विनंती आहे, साहेब हे पेन्शनचा प्रश्न आज योग आला. अतुल साहेब आहे, गोपछाडे साहेब आहे, कल्याणकर साहेब आहे, राठोड साहेब आहे आणि आपले कोणाळकर साहेब आहे, आणि ज्यांनी पेन्शन मंजूर केली होती ते अशोक चव्हाण साहेब आहे. यामुळे निश्चितरित्या हा एक मोठा दिलासा देणार आहे.
देऊ इच्छितो की राजेंद्र पवार साहेब हे डायरेक्टर HR आहे, परंतु तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि आजचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची व्याही हा एक आम्हाला प्लस पॉईंट आहे. हा आमचा प्लस पॉईंट आहे की हे बी एक प्लस पॉईंट आम्हाला आहे की निश्चितरित्या की आज अगर आपण सांगितलं पवार साहेब निश्चित बावनकुळे साहेबांना सांगणार की अशोकराव चव्हाण साहेब होते, अतुल साहेब होते, गोपछडे साहेब होते, यांनी मला सांगितलं की तुम्हाला शिफारस करा तर आपले देवाभाऊ निश्चित करते ही मला खात्री. साहेबांना सांगितलं, साहेबांनी सांगितलं, म्हणून हा आशय नाही आला आहे. कारण इतकं मोठं व्यासपीठ कधी मिळत नाही आम्हाला. आज येऊन आलं आणि आम्ही बी दाटी हो काय हो इथंच ठेवलं. आम्हाला माहित होतं की अगर कुठं दुसऱ्या ठिकाणी कुसुम मध्ये कुठं शिफ्ट केलं की मान्यवर येत नाही, कारण व्याप जास्त आहे, कार्यक्रम जास्त आहे. म्हणून आम्ही पाहिलं, कलेक्टर साहेबांनी म्हणलं की बाबा तुमचं आता कॅन्सल हॉलवरचा आणि मला खालचा घ्या, आम्ही ऍडजस्ट करू, उभे राहू, पण काही करू, पण साहेबाला इथंच आला. आंग आभार मानतो साहेबाचं की साहेब लोक आले, यांचं मनापासून आभार मानतो. आता झाला प्रश्न दुसरीचे प्रश्न की आज एमएससीबी एक नफ्यामध्ये आहे. आज आपल्याला माहिती आहे सर, हे रँकिंग जे आज भारतामध्ये जितके इलेक्ट्रिसिटी बोर्ड, त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये महाराष्ट्राचा नंबर कधी लागतच नव्हता. आज आदरणीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्याकडे आमचा ऊर्जा खाता आहे, फडणवीस साहेब यांनी 92% मार्क घेतला, रँकिंग घेतली. जो नाही आज भारतामध्ये जितके राज्य आहे त्या राज्यामध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आला. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा सन्मान स्वीकारला. हे जोक नाही. 92% आजच्या स्थितीमध्ये एनी रँकिंग म्हणजे भारतामध्ये हे फक्त आपलं महाराष्ट्रच करू शकतो. म्हणून आहे सोलारमध्ये प्रगती केलेली आहे. ते सोलारचे मंत्री महोदय येत आहे. प्रत्येक जागे आज सोलारचा परिचय होत आहे. मी आदरणीय आमचे अतुल साहेबांना विनंती करेन की साहेब आपल्याकडे पारंपरिक खाता आहे आणि 150 कोटी रुपये अनुदान मिळालेलं आहे आपल्या खात्याला, म्हणजे महावितरणला मिळालेला आहे. तर 150 कोटीचा जो आपल्याला अनुदान दिला आहे, शासनाने मानधन दिलं आहे, अनुदान दिलं आहे, तर मी माननीय अतुल साहेबांना विनंती करेन की जे घरोघरी माननीय PM साहेबांचं आव्हान आहे की आज सोलारच्याकडे लक्ष वेधा, तर हे 150 कोटी रुपये जे आलेले आहे हे 150 कोटीचं कर्ज रूपामध्ये हे सर्व कर्मचाऱ्यांना सोलार बसवण्यासाठी कर्ज दिलं तर उपयोग येते. विजेची बचत होईल आणि एक्सेस वीज आपल्याकडे कसं राहील, आपण देऊ शकू इंडस्ट्रियल बेल्टला याला, हे निश्चित होईल. म्हणून सोलारचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करावं असं आव्हान सुद्धा PM साहेबांचं आहे, CM साहेबांचं आहे, मंत्रिमंडळाचं आहे, मान्यवरांचं आहे. म्हणून हा एक आमचं दुसरी जी बाब आहे की आज 40% सर जास्त वेळ घेणारे 5 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे की आज महावितरण, महानिर्मिती, महापारेषण हे 3 कंपनी शासनाचे, 3ही कंपन्यांमध्ये लोकेश चंद्र साहेब हे आमचे CMD आहे. आज महावितरणने सुद्धा लोकेश चंद्र साहेबांना आज 7 समुद्र पार पारितोषिक मिळालं. त्याचा सन्मान पवार साहेबांनी केलं. आज महावितरण सुद्धा अग्रेसर आहे. आज निर्मितीमध्ये परदे औषधिक विद्युत केंद्र आपल्याकडे आहे सर. व्यासपीठाला माझी विनंती आहे की आज 600चा संच आज आपल्याकडे भुसावळला चालू आहे, तर मग मराठवाड्याला का नाही? 600चा एक संच बसवलं परलीमध्ये अजून, तर विजेची फार मोठ्या प्रमाणामध्ये जी मागणी आहे ते कमी होण्यामध्ये मदत होईल. परली ही आपल्या भागामध्ये आहे, तर निश्चितरित्या करावं. आज पे कल्चर बद्दल बोललं पाहिजे. पे कल्चर सुद्धा आज बदललेलं आहे. त्या मराठवाड्यामध्ये एकेकाळी होतं, माननीय मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या काळामध्ये सुद्धा आग्रही मागणी केली होती, तीही आम्ही पूर्ण केली. आज सुद्धा विजेची आज मी सुद्धा हे आपण करत आहोत. म्हणून मी विजेची बचत व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बोलत आहोत. आज या ठिकाणी दुसरी जी बाब आहे की रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली परवा झालं, एक बदल घडत आहे चव्हाण साहेब, आम्ही त्याचं स्वागत करतो. बदल झाला पाहिजे त्याचं आम्ही स्वागत करतो की जे बचत आहे तो बचत सुद्धा कशी करता येईल ते करू. परंतु जागा 40% रिक्त आहे. हे
ते 40% जागा रिक्त असल्यामुळे आमची विनंती आहे की या 40% जागा रिक्त आहे ते कसे भरता येईल ही याबद्दल माननीय ऊर्जा मंत्री महोदयांनी थोडं आपल्या पातळीवर आम्ही जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर अगर आपण बैठक आयोजित केली सर तर मला खात्री आहे की आपण यामध्ये निश्चितरित्या आपल्या डायरेक्टर्सना सीएमडीना बोलू शकाल की मागासवर्गीयचा अनुशेष असेल बॅकलॉग असेल ते भरण्यासाठी रिस्ट्रक्चरिंग मध्ये काय बदल आहे त्या रिस्ट्रक्चरिंगचा बदल सुद्धा आम्ही स्वीकारू पण काही अडचणी आहे ते पवार साहेब त्याचे अध्यक्ष आहे त्या पातळीवर आम्ही घेऊ त्यांच्याकडे त्याला आज वेळ जास्त आहे डिटेल न बोललं तर ही रिस्ट्रक्चरिंग मध्ये अनेक त्रुटी निर्माण झालेले लोक तक्रारी करत आहे की बदल घडला पाहिजे बदलाच्या समोर गेलं पाहिजे जे जे चुका असतील दुरुस्ती केली पाहिजे त्रुटी असेल तर दूर केले पाहिजे या मताशी आम्ही आहोत निश्चित होईल पण बाकी जे प्रश्न आहे निवेदन आहे मराठवाड्याचे आपण सर्व भूमिपुत्र आहे आणि मराठवाडा जे आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश कोकण आणि मराठवाडा तर मराठवाड्यामध्ये थोडस आपण मागासलेले आहे किंवा वसुली होत नाही हे होत नाही या नावाखाली अगर कर्मचाऱ्यांचं काही आर्थिक देयके आहे ते थांबवणे उचित नाही हे माझी विनंती आहे पवार साहेब डायरेक्टर एचआर आहे 2017 पासून जे आपल्या 4-4 कोटी 5-5 कोटीचे आपण सबस्टेशन बांधत आहोत आणि सबस्टेशन बांधल्यानंतर त्या ठिकाणी यंत्रचालक आपण ठेवत आहे तर यंत्रचालकाचा जादा काम झाला असेल तर त्याला मोबदला द्या नाही झालं तर देऊ नका पण झालं असेल तर 17 पासूनचे जे थकून ठेवलं आणि 3 विभाग जे आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेश आहे कोकण आहे या ठिकाणी देतात मराठवाडा देत नाही तर याची भावना झाली आमच्या बांधवांची की मराठवाड्याने काय अन्याय केलं मराठवाडाच काय यांना मिळतो प्रत्येक इश्यू थांबवायला योजना थांबवायला म्हणून आपण भूमिपुत्र आहे म्हणून आमची विनंती आहे की निश्चितरित्या आपण हे कराल त्याबद्दल सरकार अनामलीबद्दल कमिटीचे चेअरमॅन या ठिकाणी राजेंद्र पवार साहेब आहे त्यांच्या अखत्यारीत आहे ते कधी मनावर त्यांनी मिटिंग लावली तर मला वाटते की अनामली सहज सुटू शकते काही नाही आपण करू मी माननीय आपले सन्माननीय अतुल साहेबांना विनंती करतो की साहेब एकदा प्रकाशगडाला आपण या कारण आपण पुढच्या मंत्री आहे प्रकाशगड आपला आहे आणि प्रकाशगडावर आमची एक बैठक लावा आणि 3 सीएमडीला बोलवा जनरेशनचे इश्यू पारेशनचे इश्यू वितरणचे इश्यू हे आपल्या पातळीवर घ्या नाहीतर आपले सन्माननीय आपले ऊर्जा मंत्री महोदय त्यांच्याकडे आमचं मिटिंग लावा आणि माझी इतर नर्म निवेदन राहील अशोकराव चव्हाण साहेबाला की साहेब आमचे छात्या भरून आलेले आहे तुम्हाला पाहू इतके भरून आलेले आहे काय बोलावं काय नाही कारण आम्ही मुख्यमंत्री असताना पासून प्रदेश अध्यक्ष असताना पासून आपल्या निवासस्थानी आलोन आपल्याला अनेक वेळा भेटलेले आहे पण आज योगच आहे की आपण दिसले की एक गाड्या वाटले मुख्यमंत्री महोदयांना आमच्या निवेदनावर लेटर देतील आणि बैठक अगर अशोकराव चव्हाण साहेबांच्या काळात झाली तर मला वाटते की आपण निश्चितरित्या आज वर चिठ्ठ्या नको आता जायचे साहेबाला तर एक शेवटी बोलतो सर की झालं शेवटी बोलतो की महाराष्ट्रामध्ये 19 मार्च ते आजपर्यंत 327 सबस्टेशन नवीन बांधले साहेबालाही पटणार नाही व्यासपीठाला हे सबस्टेशन 5-5 कोटी रुपये खर्च महावितरणने केलं शासनाने केलं आणि याला एका मान्यवर ठेकेदार साहेबाला घेऊन टाकलं चालवायला तर हे 327 सबस्टेशन जे आहे यांना मॅन पॉवर दिलं पाहिजे एक 4चं सँक्शन पवार साहेबाला कल्पना आहे हे सँक्शन झालं किंवा त्याच्यामुळे पदोन्नती थांबते सुरक्षित बेकार जे आहे आयटीआय झालेले आहे त्यांना करते विद्युत सहाय्यकाला भरती केली त्याला 1 वर्षाची कालावधी त्यांच्या 3 वर्षाचं वगैरे अनेक समस्या आहेत त्यांना जीवसाठी वेळ घेत नाही फक्त मी एकच विनंती करतो व्यासपीठाला की साहेब कल्याणकर साहेब एकनाथराव शिंदे साहेबाला बोलतील कोंडवळकर साहेब एकनाथ शिंदे साहेबाला बोलतील चव्हाण साहेब गोपछळे साहेब अतुल साहेब हे आपले माननीय मुख्यमंत्र्यांना बोललं तर हे सभागृह आपण आलात दिसला हे मागणं आमचे मंजूर झाले
काहीच नाही झालं असतं. सन्माननीय एसपी साहेब म्हणत होते की हे संघटना अशी कशी आहे, काहीच मागत नाही, फक्त मान्यवरांचं पाहिल्यानंतर आनंद व्यक्त करते ही पहिली संघटना असेल, काहीच मागत नाही. तुम्ही आलात, तुम्ही दिसलं, त्यामुळे आमचं आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे काही नको, तुम्ही आमचे निवेदन आहे, निवेदन स्वीकारलेले आहे, त्यावर आपला लेटर गेलं चव्हाण साहेबांचं, तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने बैठक लावली. जास्त वेळ न घेता अगोदरच साहेबांचं 1:30 वाजतापासून कार्यक्रम आहे, मी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय उद्घाटक श्री अतुलजी सावे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत करू. सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज विश्वकर्मा जयंती पण आहे, त्याच्याही सगळ्यांना आणि तुम्ही सगळे तांत्रिक मंडळी आता विश्वकर्मा जयंतीच्या पण शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो. महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटना आयोजित तांत्रिक कामगारांच्या मेळावा व सत्कार समारंभाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खासदार माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, तसेच आमचे सहकारी खासदार अजित गोपखेडेजी, आमदार तुषार राठोडजी, आमदार बालाजी कल्याणकरजी, आमदार आनंद तिटकेजी, तसेच आमचे सहकारी आमदार राजूरकरजी, पूनमताई पवार, पोलीस निरीक्षक अविनाश कुमारजी, तसेच डायरेक्टर राजेंद्र पवारजी, राजाराम मानेजी, भाऊसाहेब ठाकरेजी, आमचे म्हणजे मी मित्र म्हणू शकत नाही त्यांना, पण माझे वडील त्यावेळेस तेव्हापासून त्यांना मी आमच्या घरी येता जाताना बघितलं असे आमचे नेहमीच सहकार्य करणारे सय्यद झहीरुद्दीनजी, किती सांगले 10 वर्ष झाले त्यांना रिटायर, पण तरी शेख रहमानजी, तसेच उपस्थित सर्व व्यासपीठावरील 20 तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, बंधू आणि भगिनी, आज योगायोगाने आज 17 सप्टेंबर ध्वजारोहण आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त पालकमंत्री म्हणून इकडे ज्ञानोदय झहीरुद्दीन साहेबांनी पकडला मला आणि सांगितलं, कारण आमचाही कार्यक्रम आहे. मी त्याला म्हणलं अरे बाबा खूप कार्यक्रम आहेत आमचे, आज तसे सेवा सप्ताह म्हणून आमचे पूर्ण आहे आणि अनेक कार्यक्रम आहेत, सरकारी कार्यक्रम आहेत, आमचे पक्षाचे कार्यक्रम आहेत. नाही म्हणजे 5 मिनिट तर त्यांनीच 25 मिनिटं भाषण. पण चव्हाण साहेब मी लहान होतो, म्हणजे आमच्या सिनेमाचा धंदा त्यावेळेस सर्व्हिसमध्ये होते आणि नेहमी मदत करणं शहरातल्या अनेक ठिकाणी. हा झहीरुद्दीन साहेबांचा स्वभाव होता, म्हणजे शहरातल्या अनेक असा कोणी व्यक्ती नव्हता त्यांच्याशी त्यांचा संबंध. तांत्रिक कामगाराबद्दल त्यांचं थोडीशी कंप्लेंट असते, त्या कामच नव्हतं, फोनच नव्हतं, तसं त्यांचा. आणि आजही जरी त्याच्यात नसले तरी त्यांचा नेहमी सगळ्यांशी संबंध. आज इकडे तुमचं झहीरुद्दीन साहेब सगळ्या संघटनेचं हे निवेदन आहे, याच्यात तुम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत. मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पवार साहेब पण आहेत, आपण लोकेश चंद्र साहेबांशी मी बोलतो, ऍक्च्युली परवा आम्ही दिल्लीला बरोबरच होतो, एकत्र होतो नक्कीच त्याच्यामध्ये. आणि आता त्यांचा परदेशात सत्कार झालेला तुम्ही सांगितलं. तर या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच, जसं आता पवार साहेब म्हणते की जो निधी आलेला आहे त्याच्यातून जे तुमच्या घरावरती सोलार लावायचे आहे त्याच्यासाठी काय आपण सॉफ्ट लोन किंवा काय असं काही करू शकतो का, काय करू शकतो, इंटरेस्ट फ्री असं काहीतरी. कारण की तसेही 78,000ची सबसिडी घराला आपण देतोच आहे. आणि आपण बघितलं असेल अपारिक ऊर्जा, म्हणजे माझ्याकडे त्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुसुमच्या माध्यमातून सगळ्यांना पंप 7.5 HP पंप आणि सोलार देतो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी म्हणजे मलाही माहिती आहे काय अडचणी होत्या, वीज चोरी हे ते सगळे विषय होते आणि त्याचा ब्लेम शेवटी कर्मचाऱ्यांवर होतो. आणि त्याच्यामुळे आपण हा प्रयत्न माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये आज आपण सोलार पंपमध्ये 1 नंबर लावतो, तसंच सोलार पार्क मध्ये पण आपण गुजरातच्या मागे आज आपण 2 नंबर लावत आणि आपला प्रयत्न हा आहे की जी काही एनर्जी आणि तुम्ही सांगितलं तसं आपण लवकरच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पहिले आपण एक बैठक खाली सीएमडीच्या लेवलवर लावू. सीएमडी असतील, पवार साहेब असतील, आपल्या आबा शुक्ला मॅडम असतील, यांच्या उपस्थित आहे. मी मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून मेघनाथ यांना वगैरे बोलून घेऊन आणि त्या बैठकीमध्ये आपण अनेक जे काही छोटे विषय आहेत ते मला वास्तवात असं लक्षात येते की हे विषय आमच्या लेवलला आम्ही सॉर्ट आउट करू शकू आणि जे म्हणजे अधिकारी आणि आम्ही मिळून काम करू शकतो. तर याची एक बैठक लावून आणि जर समजा नाही सॉर्ट आउट झालं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आपण विनंती घेऊन यांच्याकडून वेळ घेऊन यांच्याकडे पण बैठक लावू आणि आपल्या अनेक हे निर्णय नाही. अधिवेशनाबद्दल तुम्ही मला सांगितलं तर मी त्यादिवशी तुमच्या समोरच सीएम साहेबांशी बोललो. सीएम साहेबांनी फक्त ते डेट तुम्हाला आपण काय करू साहेबांची डेट घेऊन तुम्हाला देतो, मग त्या हिशोबाने तुम्ही त्या तुमच्या समोर त्या दिवशी माझं साहेबांशी बोलणं झालं सीएम साहेबांशी. सीएम साहेबांनी सांगितलं की मी डेट देतो, त्या डेटला त्यांना घ्यायला लाव. त्या कार्यक्रमाला मी चव्हाण साहेब कसं आहे त्या कार्यक्रमात तुम्ही मुख्यमंत्री असताना त्यांना बऱ्याचशा योजना करून दिलेल्या आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी आज हा कार्यक्रम इकडे तुमच्या आणि मला नक्कीच खात्री आहे की सर्व तांत्रिक कामगारांचे जे प्रश्न आहेत त्यातले जे काही आम्ही मार्गी लावायचा ते प्रयत्न करून लवकरच या विषयावर एक बैठक लावून आपण तुम्हाला आश्वासन देतो की कारण तुमच्या याच्यातला 25-30% भाग माझ्याकडे आहे, त्या 35-30% आवर्जून लक्ष घालून या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पूर्णपणे लक्ष घालून या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी मुद्दूम पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आजच्या या आपल्या अधिवेशनासाठी आपल्याला म्हणजे शुभेच्छा देतो या आणि तुम्हाला जी काही थोडी गैरसोय झाली आज आमचे कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यामुळे त्याची दिलगिरी व्यक्त करतो, पण पर्याय नव्हता. आम्हालाही केंद्राचे माननीय मोदीजींचा कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम करणार होता. सकाळपासून आम्ही निघालेलो सगळे कार्यक्रम आहेत. अजूनही पुढे आम्हाला 6 कार्यक्रम आहेत, ते सगळे करायचे. त्याच्यानंतर जेवण आहे. आमचे बोक्षळे साहेबांना विचारलं जेवण केलं त्यामुळे सगळे कार्यक्रम संपतात, त्यांना काय भूक लागत. ठीक आहे, तरी पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर एक बैठक आमच्या लेवलला आम्ही लावू आणि नंतर मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण बैठक लावू. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आभारसाठी आदरणीय श्री भाऊसाहेब ठाकरे पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं. या भाऊसाहेब ठाकरे पाटील केंद्रीय अध्यक्ष. कुठं आहे ते मला बंद करा. आपले संचालक याच्या राज्यमंत्री पवार साहेब अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. जे राजकीय मंडळींनी या ठिकाणी मार्गदर्शन केलंय, परंतु
पवार साहेबांचं मार्गदर्शन आपण एक वेळेस जर ऐकलं तर खरोखर आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस आपल्या महावितरण कंपनीला जे आलेले आहेत, तर मी साहेबांना विनंती करतो, आमचा पूर्ण वेळ तुम्हाला देतो. सविस्तर असं जसं छत्रपती संभाजीनगरला, अहिल्यानगरला आपण मार्गदर्शन केलेलं आहे, तर आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नंतर माझ्या सर्वेनं बोलणं हे प्रोटोकॉलला धरून नाही, पण आपल्या अध्यक्षांनी सांगितल्यामुळे माझ्या तांत्रिक बांधवांशी संवाद साधावा या हेतूने थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. तर आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब भाकरेजी आणि सरचिटणीस जयवर्धन साहेब, सर्वप्रथम आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या दिनाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज ह्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित तांत्रिक कर्मचाऱ्यांचे मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते नुकतेच झालेले आहे. सर्व सन्माननीय पदाधिकारी, आमदार, खासदार आपल्याला भेटून त्यांचं मनोगत व्यक्त करून इथून निघून थोड्या वेळापूर्वीच गेलेले आहे. तर मला आपल्या सर्वांना ह्या शुभेच्छा देण्यासाठी खास करून मी इथं आलेलो आहे. तर जसं मी म्हटलं की महावितरण किंवा त्यापूर्वीचं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याच्यामध्ये माझी 36 वर्ष सेवा झाली आणि आता महावितरणचा मी संचालक मानव संसाधन म्हणून आपल्या समोर उभा आहे. 36 वर्षाची काही सर्व्हिस होती ती सर्व म्हणजे 36 पैकी 26 वर्ष माझी फील्डमध्येच गेली असते आणि शेवटचे 10 वर्ष कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता अशी झाली. तर ह्या 26 वर्षामध्ये माझ्या सर्वात जवळचं जर कुणी असेल तर आपले सर्व तांत्रिक बांधव, कारण मी 26 पैकी 16 वर्ष सेक्शन ऑफिसर होतो. त्याच्यानंतर मी उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता असं 10 वर्ष काम केलं. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या सर्व मला माहीत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याला बऱ्यापैकी यश येऊ लागले. आणि तुम्हा सर्वांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ही मी जाणतो आणि त्या दृष्टीने कोणाचा ग्रीव्हन्स येण्याआधी तो कसा सुटेल यासाठी मी प्रयत्नशील असतो. तुम्ही तांत्रिक बांधवांच्या बदल्या असतील, इंजिनियरच्या बदल्या असतील, यामध्ये तुम्हाला निश्चित हे जाणवलं असेल की काहीतरी बदल हा होतोय. तसंच आता नवीन विद्युत साहेब आपण भरती केले, 5300च्या वर विद्युत साहेब भरती केले. पण त्याच्या आधी मी आधीचे जे काही विद्युत साहेब होते त्यांना त्यांच्या रिक्वेस्ट कन्सिडर करून त्यांच्या गावाला पाठवण्याचं काम हे पहिल्यांदा झालेलं आहे. मला तुम्हाला कुणी सांगायची गरज वाटली नाही, मला वाटलं हे करायला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही आपले CMD सर आहेत त्यांची परमिशन घेतली आणि नेहमी जूनपर्यंतच बंद होता. त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे काही टोटल ते लॉक केलं होतं तो ओपन करून परत ह्या सर्व कर्मचाऱ्यांना रिक्वेस्टचा अर्ज भरण्याची संधी दिली. त्यांनी त्या अर्ज भरला आणि त्या सर्वांच्या बदल्या ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये जसं जसं रोस्टर अवेलेबल होतं त्या पद्धतीने आपण करून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या अध्यक्षांनी सर्वांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या निश्चितच सोडवणार आहे. अॅनोमली कमिटीची जी मीटिंग आहे ती लवकरच घेऊन जी काही अॅनोमली आहे त्या दूर करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. पेट्रोल अलार्मचा विषय जो काही डिफरन्स आहे तो सुद्धा मी क्लिअर करायचं ठरवलेलं आहे. तर मला ह्या तांत्रिक बांधवांबद्दल एक वेगळं माझ्या मनात आदर आहे किंवा आस्था आहे, कारण यांच्यासोबत मी वावरलोय, मोठा झालेलो आहे, त्यांच्या अडीअडचणींच्या या माध्यमातून पुढे गेलेलो आहे. तर माझे तांत्रिक बांधव किती महत्वाचे आहे हे दुसरं कोणाला माहित नसेल पण मला माहित आहे. मी अधीक्षक अभियंता होतो, पुणे ग्रामीणला अधीक्षक अभियंता होतो. कोरोनाचा पिरियड होता आणि नेमकं त्याच दरम्यान 6 जूनला
निसर्ग चक्रीवादळ आलं आणि नुसतं पुणे जिल्ह्यातल्या पुणे ग्रामीणच्या मुळशी, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यामध्ये 5,500 पूर पडले आणि 5,500 पूर माझ्या या तांत्रिक बांधवांनी, तिथल्या अभियंत्यांनी, तिथल्या एजन्सींनी 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे पोल उभे करून लाईन ओढून हा सप्लाय सुरुवात केला. ही तांत्रिक बांधवांची शक्ती आहे. आणि माझे जे काही तांत्रिक बांधव आहे हे आणीबाणीच्या काळात जे काम करतात ते कुठल्याच कंपनीचे कर्मचारी करू शकत नाही, इतकी शक्ती यांच्यामध्ये आहे. हे जसं मी पुण्याचं सांगितलं तसं आपल्या प्रत्येक झोनमध्ये असे कर्मचारी आहेत. त्यांच्यामुळे महावितरण कंपनी आज टिकून आहे. तसंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला जो काही वर्धापन दिन होता 6 जून 2025 ला आपला 20वा वर्धापन दिन. तर एक दिवस वर्धापन दिन साजरा करतो आपण आणि आपल्या कामाला लागतो. मी तसं न करता एक वेगळी संकल्पना राबवायचं ठरवलं आणि ते आपल्या माननीय CMD सरांकडून त्यांची मंजुरी घेतली. जर आपण कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा सप्ताह राबवला तर 1 जून ते 6 जून मध्ये आपण हा सुरक्षा सप्ताह राबवला. त्याच्यात आपण बाईक रॅली घेतली असेल, मॅरेथॉन घेतली, निबंध स्पर्धा घेतल्या, क्विज घेतल्या, ग्राहकांचं प्रबोधन केलं. त्याच्यानंतर ग्राहकांना SMS पाठवले. 1 कोटीच्या वर ग्राहकांना आपण SMS पाठवले. 35,000 ग्राहकांना आपण ईमेल पाठवले आणि त्याच्यामध्ये सुरक्षेविषयीचे जे काही नियम आहेत ते ग्राहकांना आपण त्या मेल मधून, त्या SMS मधून पाठवले आणि ग्राहकांचं प्रबोधन केलं. ह्या सर्वांची जे काही आहे त्याची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंग्लंडमधल्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स ह्या संस्थेने याची दखल घेतली आणि याच्यात आपल्याला 11 पुरस्कार मिळाले. जगामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात अभियान कुठल्याच कंपनीने राबवलं नाही. ते माझ्या महावितरणने राबवलं आणि आपण राबवलं. हे पुन्हा एकट्या दुसऱ्याचे पुरस्कार नाहीत, माझे पुरस्कार नाही, हे आपल्या महावितरण कंपनीचे पुरस्कार आहेत आणि हे सर्व आपण केलेलं आहे. आणि पूर्वी जसं महावितरण कंपनी असेल किंवा वीज मंडळ होतं, आपल्याला प्रत्येकाला 24 तास आपण बांधील असायचो, सर्व प्रकारचे काम आपल्याला करावं लागायचं आणि आपल्या सर्वांचीच मागणी होती, साहेब आम्हाला 8 तासच काम पाहिजे. तर यासाठी जी काही वेगवेगळ्या रिस्ट्रक्चरिंगच्या मीटिंग झाल्या, कमिटी स्थापन झाली, त्याच्यातून एक प्रस्ताव आला की रिस्ट्रक्चरिंग हे महावितरण मध्ये केलं पाहिजे. त्या अनुषंगाने रिस्ट्रक्चरिंग करायचं ठरलं आणि आपल्या सर्वांच्या युनियन्सने, वेगवेगळ्या युनियन महावितरण मध्ये आताच तुम्हाला सांगायला हरकत नाही 29 युनियन आहे. 29 युनियनच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून हे रिस्ट्रक्चरिंग करायचं असं ठरवलं. त्याचा MTR ही लवकरच निघणार आहे. याच्यात एक काळजी घेण्यात आली, कुठलेही पद कमी केले जाणार नाही आणि कुठल्याही माझ्या कर्मचाऱ्यांची दूर अंतरावर कुठे बदली होणार नाही. आणि तुमच्या मनात जो काही संभ्रम आहे हे कोणा दुसऱ्यासाठी नाही करत आहे, आपण आपल्या चांगल्या भल्यासाठी करतोय. रिस्ट्रक्चरिंग करून महावितरणला ग्राहकांना चांगली सेवा द्यायची आहे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना जो काही अतिरिक्त कामाचा ताण आहे तो कमी करायचा आहे. बघा, रिस्ट्रक्चरिंग राबवताना सुरुवातीला थोड्याफार अडचणी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या दूर करणार आहोत आणि त्या दूर करण्यासाठी मी इथं आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर काही शंका कुशंका असतील तर काढून टाका. आपल्याला हे जे काही रिस्ट्रक्चरिंग आहे यशस्वी करायचं आहे आणि तुमच्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्याच्यावर निश्चित विचार करून त्याच्यातून मार्ग काढला जाणार आहे. उगीच एकतर्फी राबवण्याचा कुठलाही महावितरण कंपनीचा विचार नाही. आपल्या सर्वांना सोबत घेऊन मगच हे आपण राबवणार आहोत आणि 1 ऑक्टोबर पासून हे रिस्ट्रक्चरिंग करायचं ठरलेलं आहे. याच्यात मोठे बदल हे शहरी भागात होणार आहेत, ग्रामीण भागात फारसे बदल याच्यात नाही आहे. त्याच्यामुळे कोणी ह्या गोष्टीसाठी घाबरून जाऊन किंवा काहीतरी वेगळं होईल असं काही मनात आणू नका. आणि माझ्यावर तर आपला विश्वास नक्कीच असेल. मी आपल्यातलाच एक असल्याने महावितरण कंपनीमध्ये चांगले बदल घडवण्यासाठी हे करतो आहोत आणि माझ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला याच्यातनं निश्चित कामाचे तास त्याचे फिक्स होतील, त्याला
जे काही ओव्हरबर्डन झालेलं आहे ते कमी होणार आहे. नवीन 30-32 सब डिव्हिजन तयार करतोय आपण, नवीन सेक्शन करतोय आणि इथून पुढे ज्या सेक्शनची ग्राहक संख्या 1000-2000च्या पटीने जसं जसं वाढतील तसं नवीन एक तांत्रिक कर्मचारी तिथे ऑटोमॅटिक दिला जाणार आहे. यापूर्वी तुम्हाला हे सगळं मागावं लागायचं, मुंबईला पाठवावं लागायचं प्रस्ताव आणि मग मंजूर व्हायचं. आता तसं कुठलाही हे राहणार नाही. तर याच्यामुळे आपली निश्चितच कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे, ग्राहकाला चांगली सेवा दिली जाणार आहे, हा याच्या मागचा उद्देश आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या गेल्या पाहिजे. आता महावितरण कंपनीचा जो काही मी डायरेक्टर HR झाल्यानंतर काय केलं हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. त्याच्यात कुठले कुठले पुरस्कार मिळाले वैयक्तिक माझं मी तुम्हाला संभाजीनगरच्या मीटिंग मध्ये सांगितले. वैयक्तिक मी पुण्याला मुख्य अभियंता असताना मला 2 डझन पुरस्कार मिळाले. वेगवेगळ्या सामाजिक संघटना, त्याच्या माध्यमातून सोलरचे असतील, तुमचे ग्राहक सेवेचे असतील, अशा वेगवेगळ्या पुरस्कारांची एक मोठी यादी आहे. ती वाचून दाखवणं योग्य ठरणार नाही. फक्त आपण आता जेव्हापासून ह्या वर्षाचे जे काही पुरस्कार आहेत तर जागतिक मानव संसाधन विकास परिषदेने आपल्याला 6 पुरस्कार दिलेले आहेत. त्याच्यात बेस्ट CMD ऑफ द इयर, त्याच्यानंतर लिडरशिप एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन, नंतर प्राईड ऑफ प्रोफेशन हा मला एक HR काँग्रेसतर्फे मला पुरस्कार देण्यात आला. रेडिओ सिटी तर्फे बिझनेस टायटन अवॉर्ड आपल्याला मिळाला. फुकेतचा हा कार्यक्रम झाला. एशिया बुक आणि इंडिया बुकचे रेकॉर्ड्स मी 11 जे काही अवॉर्ड्स आहेत ते तुम्हाला नुकतेच सांगितलंय. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार 0 विद्युत अपघात जनजागृती अभियान यासाठीचा हा पुरस्कार होता. हे सर्व जे पुरस्कार हे आपले सर्वांचे आहेत हे मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तुमच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या वेळोवेळी आपल्या संघटनांचे प्रतिनिधी माझ्याकडे येतात, त्यांच्या मागण्या जे काही त्या मांडतात. त्या अनुषंगाने निश्चित आपण जनमित्र वर्ग 4 मधून 3 मध्ये प्रवेश, तर यासाठी मी येण्यापूर्वीचे डायरेक्टर HR होते त्यांच्या लेवलला तुमच्या मीटिंग झाल्या. आणि जसं आपण म्हणतात ऑपरेटर आणि तुमचा टेक्निशियन याच्यात मधला जो फरक राहतो, तर एक असं माझ्या मनात एक असा विचार आला की आपले जे काही टेक्निशियन आहेत यांना क्लास 3 आणि क्लास 4चा जो विषय आहे, जेव्हा तो क्लास 3 मध्ये जातो तेव्हा त्याला ऑपरेटरची संधी का मिळू नये या पद्धतीचा विचार. त्याच्यासाठी नोटिफिकेशन किंवा जे काही ऑपरेटरची पदं शिल्लक आहेत त्याच्यात ही आपले टेक्निशियन साईडचे जे लोक आहेत त्यांना तिकडे प्राधान्याने आफ्टर म्हणजे त्याचं वयोगट पण माझ्या दृष्टीने फिक्स आहे. बऱ्याचदा तरुणपणात आपण पोलवर चढू शकतो, सगळे कामं करू शकतो. कारण मी या सगळ्या याच्यातून गेलेलो आहे. साधारण 40-45 वय झाल्यानंतर आपण पोलवर चढणं ह्या गोष्टी थोड्याशा अवघड होतात. तर त्यावेळेस तुम्हाला अनुभव पण असतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जर ऑपरेटरची ड्युटी दिली तर तिचं खूप चांगलं राहील. अशा प्रकारची एक त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. सर्व युनियन सोबत याची चर्चा होईल आणि त्या पद्धतीने आपण निश्चित पुढे जाऊ. तुम्ही यायच्या आधी रिस्ट्रक्चरिंग बद्दल मी सांगितलं. कुठलंही पद कमी होणार नाही, कोणाच्याही बदल्या होणार नाही. पण काय पाहिजे नावाखाली जे लिहिलेलं आहे की जे कामं करणार त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा वरिष्ठ सांगितलं ते काम ऐकावं लागतं. एकच बिल असं कारण आता तुम्ही आम्हाला जॉब इव्हॅल्युएशन निश्चित करणार. कामाच्या सगळ्यांना काम कोणतं करायचं त्याचं जॉब कार्ड पण आपण तयार करतो. MPR मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. तुम्ही हे जे म्हणतात त्याचं पण मी हे करेन. त्याच्यानंतर अॅनोमली कमिटीची मीटिंग आपण लवकरच घेऊ आणि त्याच्यातनं मार्ग काढणार आहोत. जनमित्रांना 8 तास काम हे रिस्ट्रक्चरिंग झाल्यानंतर शहरी भागात 8 तासच काम राहणार आहे. ग्रामीण भागामध्ये तर आपण पुढच्या फेजमध्ये त्याचा विचार करू. सध्या ग्रामीण भागामध्ये ते रिस्ट्रक्चरिंग मध्ये येईल असं मला वाटत नाही, कारण तेवढा स्टाफ आपल्याला अजून उपलब्ध नाही.
शिफ्ट मध्ये घ्यायला. ही खरी गोष्ट आहे, ती तुम्हाला सांगायला पाहिजे. उगीच लपवून ठेवण्यात काय अर्थ नाही. शहरी भागामध्ये आपण हे 8 तासाची ड्युटी असणार आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या ज्या पद्धतीने करतोय त्याच पद्धतीने करणार आहे. फक्त सब डिव्हिजनला एक अजून वेगळं वसुलीचं एक टीम तयार करणार आहे आणि शिक्षणची वसुलीची टीम राहणारच आहे आणि सब डिव्हिजन लेवलला पण एक वसुलीची टीम राहणार आहे, जेणेकरून त्यांना अमाऊंट वाईज लिस्ट दिल्या जातील. त्या जास्त अमाऊंट वाल्याची जी लिस्ट आहे त्या सब डिव्हिजनवरनं अटेंड होणार आहे. तर हे तुमच्या ज्या मागण्या आहेत याच्यात जरी लिहिलेलं नसलं, अजून काही असतील तरी त्या सोडवण्यासाठी मी तिथे बसलेलो आहे. आणि आता मंत्री महोदयांनी पण सांगितलं त्यांच्या लेवललाच मीटिंग आपल्या लेवलवर संभाजीनगरला म्हणले होते ती मीटिंग लावली. 2 मीटिंगा पेंडिंग झाली. तुम्ही कधी पण मीटिंगला येऊ शकता. कंपनीने सेपरेट डायरेक्टर याच्यावर ठेवलेला आहे. त्यांना तेवढा वेळ असतो, इतर वेळ कोणाला नसेल, पण मला वेळ असतो आणि आपल्याला निश्चित वेळ देईल. आपल्या सर्वांशी संवाद साधायला मी 1-2 तास या सगळे अनुभव कथन करू शकतो, पण आज वेळ खूप झालेला आहे. आपल्या सर्वांना परत एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. वाड्याच्या गजरामध्ये साहेब रात्रभर जागून आपल्यासाठी सकाळी 7 वाजता आले. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद साहेब. या ठिकाणी केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब ठाकरे पाटील यांना विनंती करतो की अध्यक्षीय समारोपपर भाषण आपण या ठिकाणी करावं ही विनंती करतो. भाऊसाहेब ठाकरे पाटील. आज आपल्या नांदेड शहरामध्ये होत असलेला हा ऐतिहासिक तांत्रिक कामगारांचा मेळावा आणि सत्कार समारंभ आपण यापूर्वी आपल्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अधिवेशन घेतले, भरपूर मेळावे घेतले, अनेक मेळावे घेतले. परंतु आज हा जो आपला ऐतिहासिक हा शब्द यासाठी वापरला, राजकीय मंडळी आणि अधिकारीगण दुग्ध शर्करा आयोग या नांदेड शहरामध्ये आपल्या संघटनेला लाभलेला आहे. आपल्या मनातल्या ज्या काही शंका होत्या, आपल्या जे काही प्रश्न होते ते पहिल्या सत्रामध्ये मंत्री महोदय यांनी सविस्तर असं आपल्या सरचिटणीस साहेबांनी प्रास्ताविक केल्यानंतर जे काही ते निवेदन होतं ते निवेदनावर चर्चा केली. त्यानंतर जे आपल्या सध्या महावितरण कंपनीचे सर्वेसर्वा म्हणू आपण, मी सुरुवातीलाच म्हटलो आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस, आणि आपण त्या अनुभवलं सुद्धा 3 वेळेस अनुभवलं. पवार साहेबांचं छत्रपती संभाजीनगरला, अहिल्यानगर आणि आता या नांदेडला. आता कुठेतरी आपल्याला एक विश्वास तयार झालाय. आपण जे काही मांडू आणि साहेबांनी जे स्पष्टपणे सांगितलं, जे होण्यासारखं आहे ते होण्यासारखं ते करणं, जे होण्यासारखं नाहीये ते सांगणं. आणि एक प्रकारे हेड ऑफिसला जी ग्रीव्हन्स होते ती ग्रीव्हन्स आपल्या मेळाव्यामध्ये 3 ठिकाणी झाली. आणि ही आपली संघटना करू शकते हे महाराष्ट्रभर या लाईव्ह प्रक्षेपणामधून दिसतं. म्हणून सर्वच विषयावर सरचिटणीस महोदयांनी हात घातलाय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, पवार साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता जे मान्यवर अतुलजी सावे साहेब, खासदार महोदय, आमदार महोदय, आपल्या अधिकारीगण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि महाअधिवेशनपेक्षाही उत्कृष्ट असा हा मेळावा, मार्गदर्शनपर मेळावा या ठिकाणी पार पाडला. या मेळाव्यासाठी आपण सर्वजण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे या ठिकाणी थोडक्यात आभार मानतो आणि आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांनी उभा टाकायचं आहे. या ठिकाणी राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न.
ही शुरू करेंगे। शुरू कर भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। सर्वांना विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नका. कृपया मान्यवरांना विनंती आहे, केंद्रीय पदाधिकारी यांना विनंती आहे बाजूच्या हॉलमध्ये